गुरु परमेश्वर गुरु माऊली सदा कृपेची दे सावली भक्तांसाठी गुरु होणे भक्तांसाठी गुरु होणे देव घे अवतार नाही दुजा आधार गुरु विण नाही दुजा आधार। भक्तीचा उमाळा आला की भजनाचे सूर कंठातून बाहेर पडतातच। गुरूंच्या आठवणीने प्रेम स्वरांमध्ये बदलून आपसुकच मुखातून गुरुस्तुती बनून बाहेर पडते। अशा सुश्राव्य मधुर भजनाची श्रवणाद्वारे गोडी चाखावी तर नाशिकमध्ये तबला, पेटी, मृदुंग, टाळ आणि चिपळ्यांच्या सहाय्याने सूर तालात कमालीची भर। आहा, त्यात साक्षात भगवंत समोर। मग या भगवंताचा आणि भक्तांचा हा अनोखा सुरेल सुसंवाद रंगात यावा। भक्ताने भजनात देहभान हरपावे व देवानेही आनंदाच्या भरात कौतुकाने त्यांचे हे सोहळे निहाळावेत आणि स्वतःही त्यात रममाण होऊन जावे। भक्त आणि भगवंत दोघंही अगदी एकरूप होऊन जावेत, हीच तर खरी भजनाची फलश्रुती। असेच काही घडत होते स्वस्वरूप संप्रदायाच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठावर रामशेज नाशिक येथे। निमित्त होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे, जो दिनांक 20 व 21 सप्टेंबर 2024 रोजी उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक येथे जल्लोषात पार पडला। परमपूज्य जगद्गुरु श्री येणार म्हणून या नाशिककरांनी जय्यत तयारी केली होती। परमपूज्य स्वामीजी कार्यक्रमस्थळी पोहोचताच ढोल पथकांनी वाजवलेल्या वाद्यांचा निनाद व विविध सांस्कृतिक देखाव्यांनी आणि लोककलांनी नटलेल्या सादरीकरणाने परमपूज्य स्वामीजींचे भव्य स्वागत करण्यात आले। अरे ढोल बजाओ, ताशा बजाओ, ढोल बजाओ, ताशा बजाओ, झूमो नाचो धूम मचाओ। ढोल बजाओ, ताशा बजाओ, झूमो नाचो धूम मचाओ। पालकी निकली स्वामी की, महकी गलियां नाड़िस की, नरेंद्र स्वामी जगद्गुरु तू ही तू। प्रवेशद्वारी यजमानांनी परमपूज्य माऊलींना पुष्पमाला अर्पण केली तर सुहासिनींनी औक्षण केले। बहुरंगी सुवासिक फुलांनी सजवलेल्या पायघडीवरून ते प्रशस्त संतपीठापर्यंत चालत आलेल्या परमपूज्य जगद्गुरुश्रींनी सर्वप्रथम संतपीठावरील उपास्य दैवतांना वंदन केले। लख वीज सळसळावी असे सांप्रदायिक जयघोष जणू गगनाला भिडले होते। परमपूज्य स्वामीजी आसनस्थ होताच पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली यजमान उभयतांनी पाद्यपूजन केले। आज संतपीठ देखील दिंडीमय झालेले दिसून येत होते, कारण संप्रदायात सुरू असलेल्या वसुंधरा पायी दिंडीचे सुंदर देखावे आज इथे मांडण्यात आले होते। त्यानंतर स्वागतोत्सुक भजनी मंडळींनी गायलेल्या भजनात जणू देवासह सकल भक्तगण भक्तिरसात चिंब न्हाऊन निघाले होते। परमपूज्य माऊलींनी भक्तांसोबत हितगुज साधण्यासाठी तत्काळ माईक हाती घेतला। लाडक्या लेकरांना उद्देशून ते म्हणाले,
इथे चेटूक नाटूक जंतर मंतर करणी करणं भूतं उठवणं असलं काही सांगितलं जात नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी थोतांड गोष्टी आहेत. तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा आणि विज्ञानवादी दृष्टिकोनातून जीवन जगा. जीवनामध्ये जे प्रसंग येतात त्यातला कुठलाच प्रसंग कुणी करणी केले म्हणून येत नाही. अध्यात्म तुम्हाला शास्त्रीयदृष्ट्या कळलं नसल्यामुळे तुम्ही त्या अंधश्रद्धांचा आधार घेता. तेव्हा तुमचं मन डेव्हलप झालं की तुमचे निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या जन्माचं कल्याण करू शकाल. कारण गुरु अत्र तत्र सर्वत्र असतो. तो निर्गुण आहे, तो सगुण आहे. मग अशी या अभंगामध्ये पण तेच सांगितलं आपण की तो सगुण की निर्गुण दोन्ही प्रकारचा तो आहे. आणि तो कळण्यासाठी गुरूंचा सहवास फार महत्त्वाचा आहे. गुरूंच्या सहवासात आलं की दिव्य दृष्टी जी मिळते. यावेळी परमपूज्य माऊलींनी पायी दिंडीत जाणारे यात्रिकी, सेवेकरी असे सर्वांना शुभेच्छा व भरभरून आशीर्वाद दिलेत. त्यानंतर थोड्याच वेळात चरणदर्शन व समस्या मार्गदर्शनाच्या दोन्ही रांगा सरसर पुढे जाऊ लागल्या. प्रचंड गर्दी असताना देखील परमपूज्य गुरुमाऊली आपल्याकडे लक्ष देत आहेत याचे प्रत्येक भाविकाला अनुभव येत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण अनुभव, आनंद, समाधान ओसंडून वाहत होते. आणि हो, प्रथम दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही कार्यक्रमाला तेवढीच तुफान गर्दी होती. तोच उत्साह, तीच शिस्त. 20 सप्टेंबर 2024 या प्रथम दिवशी 1060 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली. तर दुसऱ्या दिवशी 207 भाविकांनी साधक दीक्षा घेऊन आध्यात्मिक क्षेत्रात आणखीन एक पाऊल पुढे सरसावले. प्रभू श्रीरामांनी अयोध्येत परतावे व प्रजेने दिवाळी साजरी करावी. तसेच या 2 दिवसीय सोहळ्याचा अंतिम टप्पा देखील तितकाच विलोभनीय होता. सांगता आरती करताना काही क्षण पाणावलेले डोळे मात्र परमपूज्य जगद्गुरुश्रींचे तेजोमय सगुण रूप साठवण्याचाच प्रयत्न करत होते. परमपूज्य स्वामीजींनी सर्वांना हसत मुखाने आशीर्वाद दिले व पुढील कार्यक्रमासाठी तेथून प्रस्थान केले. श्री गुरुदेव.